तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटीचे संकट टळले, पण पाऊस कायम. नगराध्यक्षांकडून प्रत्यक्ष पाहणी. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वरमध्ये आपले स्वागत आहे. त्र्यंबकेश्वर आणि परिसरात गेल्या काही तासांपासून पावसाचा जोर कायम आहे. शासनाकडून ढगफुटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, ज्यामुळे संपूर्ण प्रशासनाला अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले होते. सुदैवाने ढगफुटीचे हे मोठे संकट सध्या टळले असले तरी देखील पावसाचा जोर कमी झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहरात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये म्हणून आज स्वतः जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि नगराध्यक्ष सौ त्रिवेणी तुंगार सोनवणे यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून शहरातील विविध भागांची पाहणी केली. मुसळधार पावसामुळे शहरातील काही सखल भागात आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. नागरिकांना या साचलेल्या पाण्याचा त्रास होऊ नये आणि पाण्याचा निचरा वेगाने व्हावा यासाठी प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. आज झालेल्या या महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी आणि नगराध्यक्षांसोबत मुख्याधिकारी गोविंद जाधव, उपनगराध्यक्ष सौ वेदिका पाटणकर, इंजिनियर काकड कराड आणि पाणीपुरवठा अधिकारी पूर्वा माळी यांच्यासह पालिकेचे इतर अधिकारी देखील उपस्थित होते. या पाहणी दरम्यान रस्त्यांवर पाणी साचलेल्या ठिकाणांचा आढावा घेण्यात आला. तसेच पाण्याचा निचरा तातडीने कसा करता येईल याबाबत नगराध्यक्ष सौ त्रिवेणी तुंगार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. संकट टळले असले तरी पावसाचा जोर पाहता नागरिकांनी देखील काळजी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर पालिकेचे सर्वच विभाग सध्या हाय अलर्टवर असून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. तर ही होती त्र्यंबकेश्वरमधील पावसाच्या परिस्थितीची आणि प्रशासकीय दौऱ्याची सविस्तर माहिती. यापुढील सर्व घडामोडी आणि ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर.